नारायणी नमस्तते अशा या मंगल प्रसंगी सर्व पाहुणे मंडळीचे मित्रपरिवाराचे मी या कार्यक्रमानिमित्त सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आज आमचे मित्र श्रीमान संतोष शेठ यांचा संतोष शेठ आणि शहाणे दाम्पत्य असं म्हणायला नाही त्यांचा लग्नाचा 20वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांना माझ्यातर्फे व आमचे सर्व मित्रपरिवार यांच्यातर्फे त्यांना 20व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांना आम्ही कोटी कोटी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. या संतोष शेठ यांनी त्यांचा एक संसारिक गाडा सुख दुःख एक संसारातले सुख दुःख असे सुख दुःख सर्व काही झेलत त्यांनी आहो म्हणत आपल्या संसाराचा गाडा पूर्ण चांगल्या पद्धतीने ओढला. या संसारामध्ये त्यांच्या अर्धागिरीने खूप त्यांना मदत केली. संतोष शेठ यांनी या संतोष शेठ हे सध्या पंढरपूर येथे एक चांगल्या पद्धतीने एक सरळ व्यवसाय करतात. त्या व्यवसायामध्ये त्यांची अर्धागिरीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे मदत करतात. या पंढरपूर शहरामध्ये मला वाटतं संतोष शेठचं खूप नाव आहे. या नाव तर आहे पण मला असं वाटतं की संतोष शेठ यांनी पंढरपूर शहरामध्ये एक आपला प्रतिष्ठित प्रथम दर्जाचा व्यापारी म्हणून त्यांची लवकरच नाव लौकिक होईल असं मला वाटतं. अशा या मंगल प्रसंगी संतोष शेठ यांची जोडी एवढी सुंदर आणि छान वाटते की जीवन आपली ही घडी अशीच राहू दे यामुळे प्रमाणे मला खूप त्याची आठवण जाते. या मंगल प्रसंगी आमचे मित्र काशीनाथ शेठ शहाणे यांनी या कार्यक्रमाचे पूर्ण आयोजन केले. त्यांनी हे आयोजन म्हणजे असं केलं की संतोष शेठ शहाणे यांना सुद्धा या कार्यक्रमाची माहिती नव्हती पण एवढं एक सिक्रेटली या कार्यक्रमाचं नियोजन केलं त्याबद्दल काशीनाथ शेठ यांचे मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. त्यांनी एवढे सिक्रेट पूर्ण आणि सर्व मित्र मंडळीला माहीत असून फक्त संतोष शेठ यांनाच माहीत नव्हतं काय हे सुद्धा एवढे आश्चर्यचकित झाले आणि आश्चर्यचकित व्हायलाच पाहिजे. कारण या काशीनाथ शेठ यांचं मित्रमंडळ आणि सर्व पाहुणे मंडळीला लावून रोवून राहण्याची पद्धत आणि सर्व पाहुणे रावण्याला एकत्र आणण्याची पद्धत ही पाहता मला एक असं वाटतं की ज्यावेळेस मी काशीनाथ शेठ यांचा कोणी मित्र होतो त्यावेळेस मित्र असं होतं की ते एक म्हणे काय ये फ्री कॉल का जोडे तुटे नाही झाला असा त्यांचा हा मित्र परिवार असतो. एकदा त्या काशीनाथला सोबत जर मित्र जर मिळाला ते कधीच सुटत नाही आणि ते सुटू देत नाही. सर्वपर्यंत ते तो कुठल्याही क्षणी त्याची तो मदत करण्यास तयार असतो. या मंगल प्रसंगी खूप काही बोलावं असं वाटतं. आम्हाला सुद्धा कुणी असा प्रपोजल कुणी कर असं कुणी काही करणार आहे का असं आम्ही सुद्धा शोधत आहोत पण ज्याचे त्याचं नशीब असतं याचं काय सांगतात काय. आणि बस एवढंच पुन्हाच एकदा मी शहाणे कुटुंबात शहाणे दाम्पत्यास मी 20व्या अॅनिव्हर्सरी निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. जय नारायण. खूप छान बाबा तुम्ही दिलेल्या चांगल्या शुभेच्छा. मला पण माझा एक क्लासमेट आहे त्याला कार्यक्रमाचं ज्यावेळेस सांगितलं त्यानं पण मला एक या दोघांविषयी एक 4 ओळी तयार करून दिली ती मी आपल्याला सांगू इच्छितो. सीता रघुत्तमाची गोडी अमिट व्हावी सौभाग्याच्या मुक्त फुलांनी जोडी अतूट व्हावी लाभावे भाग्य इतके जीवन फुलून यावे सुखदोरीच्या हिंदोळ्यावर आयुष्य फुलून जावे कमळ फुलांचे गुलाब पाणी स्वर्गातून शिंपडावे तळपायावर सरस्वतीने लोकांगण द्यावे इंचभर ही कमी न व्हावी आनंदाची जळे तुमच्यासाठी सदैव उघडी आमच्या हृदयाची घरे मन सुखाचे गुंतन व्हावे
इतके मिळाले सुख पाया खालच्या पाय गड्यांचे हसरे राहून मुख आमाप महिने आमाप वर्षे सुख उजळून यावे क्षण सुखाचे काही क्षण उसने तुमच्याकडून घ्यावे अशी खूप छान कविता म्हणायला हरकत नाही की माझा जीवलग मित्र तळणीला असतो सहशिक्षक आहे गणेश उत्तमराय गायकवाड त्याचंही आता एक काव्य प्रकाशन पुस्तकाचं होणार आहे. यानंतर माझे जीवलग मित्र माझे व्यावसायिक सहकारी सन्माननीय श्री राहुल कोत्रे यांच्या सुविधी पत्नी सभापती कोत्रे वहिनी या दोघांनाही या ठिकाणी शुभेच्छा देते. यावर दुकानच्या वेलीवर फुल आनंदाचे होऊ दे फुलपाखरांसारखे स्वातंत्र्य तुम्हा दोघांना लाभू दे नाती तुम्हा दोघांचे विश्वासाचे जन्मोजन्मी सुरक्षित राहू दे वर्षानुवर्षे वर्ष निघून जातील तुमची आमची नाती बहरत जातील सुंदर अशा जोडीला आमच्या सर्व परिवारातर्फे लग्नाच्या 20व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आमच्या जोडीमधला आमचा सुरुवातीचा मित्र माझा सहकारी आम्ही दोघं मित्र जरी असलो पण भावासारखे राहतो जन्म फक्त 2 मायांच्या पोटी घेतला नाही पण आम्ही भाऊ देत. सन्मान्य श्री गोपाळ शेट्टी कल्पना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन त्यांना 20व्या वाढदिवसाच्या